नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सूरज उगले ॲग्री बायोटेक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण एक जरा अनोखा वेगळा प्रयोग बघण्यासाठी चाललोय की ज्या गोष्टीची क्रेज किंवा ज्या गोष्टीची आपण काय म्हणू शकतो त्याला गरज नीड पण म्हणू शकतो की जी वाढली आहे, मेडिसिनल प्लांट लागवड। मग त्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी येतात, पण एक आपण कमर्शियल जे म्हणतो की ज्याचा उपयोग आपण ऑइल म्हणून पण करतो आणि याचा मेडिसिनल यूज पण होतो, औषधीसाठी पण त्याचा वापर होतो, अशी लागवड एरंडीची हे बघण्यासाठी आपण मरळ येथे श्री मधुकर मस्की यांच्या प्लॉटवर आपण चाललेलो आहे। तर शेतकरी बांधवांनो, मी सूरज उगले ॲग्री बायोटेक यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। जी कन्सेप्ट होती आपली एक झिरो मेंटेनन्स फ्री शेती व कमी खर्चिक शेती। बघू शकता इतकं मोठं पान आहे, कुठल्याच प्रकारची कीड नाहीये। हे पॅसिफिक क्रॉप बिल्डरचं सीड आहे आणि याला ह्या असे 5 तूर येतात आणि सिंगल तुरत कट करून आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे। फक्त साधारणपणे 1.5 महिन्याचा प्लॉट आहे आणि काहीच नाही, झिरो वर्किंग आवर्स मध्ये काम केलंय। लागवड या प्रकारे केलेली आहे। आता याला शेड्यूल प्रॉपर शेड्यूल चालू होतील, म्हणजे त्याच्या फर्टिगेशन शेड्यूल आपण ट्रीटमेंट केलेली त्याला या प्रकारे। जी कन्सेप्ट होती एरंडामध्ये खूप आळे असते, खूप आळेचा प्रादुर्भाव असतो, तर अशी काही कन्सेप्ट नाही याला। हे सबरांश याप्रमाणे फुटतात, साधारणपणे डोक्याच्या लेवलला झालेला आहे प्लांट आहे, पण मेंटेनन्स एकदम कमी। आणि ह्या वर्षी प्रयोग म्हणून आम्ही केलाय, पण सिन्नरमध्ये निराळे म्हणून गाव आहे, तिथं तिथल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिलं होतं आपण। साधारणपणे 6 ते 7 किलो या 2 सेगमेंट येतात, एक बाग येतात आणि एक जिरा इथे येतं, दोन्ही प्लांटेशन दिलेलं आहे। म्हणजे कीड रोगचा कुठलाही प्रादुर्भाव नाही आहे याला, 1-2-5% आहे तर तो आपला रेग्युलरी जेनरिक स्प्रेडिंग सुद्धा कव्हर होऊन जातो। बाकी फर्टिगेशनसाठी आता इथून पुढे वर्कआउट चालू होईल। मेडिसिनल प्लांट ही काळाची गरज झाली आहे, ची लागवड करणं आणि त्यातून शेतकऱ्याला कमी खर्चिक जास्त मोबदला मिळणं आणि मिळतो, महत्वाचा मिळणं नाही मिळतो। कारण आतापर्यंत गेल्या हिशोबानुसार एक 5 ते 10% फक्त खर्च झालेला आहे आणि बियाणं पण बऱ्यापैकी स्वस्त आहे, फार काही महाग नाही आहे। त्याच्यामुळं या नवीन प्रयोगशील शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणं गरजेचं आहे। चला पुढचं काय होईल काय नाही हे व्हिडिओच्या मधून मी तुम्हाला नक्की सांगेल। ह्या जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सूरज उगले ॲग्री बायोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतीविषयक कुठल्या अडचणी असेल तर फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे विचारा। धन्यवाद।